कराड चिपळूण महामार्गावर रखडलेल्या कामाचा फटका सर्वसामान्यांना बसल्याचं पाहायला मिळतंय। रस्त्याचं काम सुरू असताना 2 पूल वाहून गेलेत आणि यामुळे नागरिकांनी आता आक्रमक होऊन रास्ता रोकोच केलाय। या संदर्भात इथल्या काही आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी संवाद साधला, पाहूया। कराड चिपळूण राज्य महामार्गावरती संगमनगर धक्का या ठिकाणी जो रस्ता रोको करण्यात आलेला होता आणि हा रस्ता जो आहे तो इथल्या निकृष्ट काम आणि या निकृष्ट नियोजनाच्या निषेधार्थ हा रस्ता या ठिकाणी रोखण्यात आलेला होता। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी जे आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। गेली 10 वर्ष ज्या पद्धतीनं हे काम चाललेलं आहे ते नियोजन शून्य काम आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित पूर्णपणे बदल व्हावा। 27 तारखेवर बंद करण्याच्या आधी जरी दिला असला तरी 27 तारखेवर त्याचं काम जलद गतीने व्हावं आणि 27 तारखेनंतर तरी वाहतूक सुरू व्हावी ही माफक अपेक्षा त्यांच्याकडे आम्ही घेतो। या ठिकाणी आम्ही ठेकेदार आणि प्रशासन याला जबाबदार राहील आणि आता जो रस्ता रोको आंदोलन केलंय आता अपेक्षित असंच आहे की जो रस्ता रोको आंदोलन केलंय जे आश्वासन दिले प्रशासनानं किंवा त्या अधिकाऱ्यांनी ते आश्वासन त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावं। जर पूर्ण केलं नाही तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे। जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे आणि प्रशासनाचं यामध्ये नियोजन शून्य कारभार आहे। तसं त्यांना आता जसं अधिकाऱ्यांची बातचीत झाली त्यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काही थोड्याच दिवसांमध्ये संबंधित अधिकारी संबंधित डिपार्टमेंटची बैठक लावणी त्यावर काय तो कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल। प्रशासनाने देखील या कारवाईला समर्थन करणार असल्याचं बोलल्यानंतर हे आंदोलन आहे ते या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन संकेत सेम, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।